राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आजपासून मान्सूनचा जोर वाढणार. 11 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मान्सून विस्तारणार. हवामान खात्याची माहिती. मुंबई, ठाण्यात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट. मुंबई पालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात लागू. जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. नाशिकच्या चांदवड शहरात जोरदार पाऊस. सोमवार पेठ भागातल्या रस्त्यांना नदीचं रूप. नाशिकच्या मनमाड आणि चांदवडमध्ये, नांदगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. तासभर झालेल्या पावसामुळे शेतात साचलं पाणी. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे बळीराजा मात्र सुखावलेला आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड. नाशिकच्या उमराणे तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. 20 ते 25 कांदा शेड्सचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे लोखंडी शेड्स कोसळले. व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. सांगली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला. ग्रामीण भागात खरीपाच्या पेरणीला सुरुवात. धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस. शहरातील फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका या परिसरात नाल्यांना नदीचं रूप. धाराशिव शहरासह जिल्ह्यातही मुसळधार पाऊस. शहरातल्या फकीरानगर भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं. दहिसर चेकनाका आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणीच पाणी. मुंबईच्या दादर परिसरातही पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. हजरत खाजा शमशोद्दीन दर्ग्यात पावसाचं पाणी शिरलं तर लोकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान. नाशिकच्या उमराणे इथे मुसळधार पाऊस. कांद्याचं शेड कोसळून एकाचा मृत्यू तर तिसगाव शिवारात वीज पडून तरुणासह एका बैलाचा मृत्यू. सोलापूरच्या गणेशपेठ, मंगळवार बाजार आणि गुरुवार पेठ परिसरात पाणी साचलं. अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड आणि एसबी रोड परिसरात पावसाचा जोर वाढला. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पाऊस. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पावसाची नोंद. जालन्याच्या अंतरवली सराटी परिसरात मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा. राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज. परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली. नाशिकच्या मनमाडमध्ये खरीपाच्या कामांना वेग. पावसाची चाहूल लागता शेतकरी कामाला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात. 2 ते 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीची वाढ. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे काही अंशी दिलासा. चिपळूण नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटिसा तर नोटिसा देणारी नगर परिषदेची इमारत सुद्धा धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळाच्या विस्तारात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा अंदाज. चांगली कामगिरी करू न शकलेल्या मंत्र्यांची खाती बदलणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार आणि खासदारांसोबत आज महत्त्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बैठक बोलावल्याची माहिती. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटात करता येईल. कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदेंकडून केली जाईल आणि यानंतर भूमिगत मार्ग प्रवासासाठी खुला होणार आहे. विधान परिषदेसाठी मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली. आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 तारखेला मतदान.
मुंबईमध्ये अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाला बर्फीवाला पूल जोडण्याचं काम जवळपास पूर्ण. 1 जुलैपासून बर्फीवाला पूल सुरू होणार. नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. देशात नकारात्मक ऊर्जेचं तिसरं पर्व सुरू झालंय. ग्रहण लागल्यावरती जशी उदासीनता येते तसंच वातावरण देशात आहे. सामनातनं पंतप्रधान मोदींवर टीका. महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजात एक भीती निर्माण झाली होती आणि त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला. अजित पवारांची प्रतिक्रिया. विधानसभेत काहीही झालं तरी भाजप जिंकणार नाही, रोहित पवारांचा दावा. तर उत्तर प्रदेशातल्या जनतेचे रोहित पवारांनी मानले आभार. लोकसभेमध्ये त्यांनी भाजपला धडा शिकवल्याचं केलं वक्तव्य. महायुतीकडनं मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न. जितेंद्र आव्हाडांची टीका. मुस्लिम मतांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही पराभव मोठ्या मनानं स्वीकारा, आव्हाडांचा टोला. बारामतीमध्ये धडकले युगेंद्र पवारांचे बॅनर. वादा तोच दादा नवा असा बॅनरवरती उल्लेख आहे. युगेंद्र पवार विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या चर्चाही सुरू झाल्यात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घरामध्ये फूट. नाईकांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभेची निवडणूक लढणार. त्यामुळे पुसद विधानसभेत विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक आमने सामने येण्याची शक्यता. शरद पवार आणि इंडिया आघाडीचे काही आमदार आणि खासदार अजित पवार गटामध्ये येणार. तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचा दावा. लोकसभेतल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं थोपटली स्वतःची पाठ. पक्षाकडनं जयंत पाटलांचा विजयाचे सेनापती असा उल्लेख. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन. पक्षात फूट पडल्यानंतर दोनही गट एकाच दिवशी वर्धापन दिन साजरा करणार. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय. त्यापूर्वी नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनात बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. जालन्यामध्ये मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आंदोलन सुरू. आज आंदोलनाचा तिसरा दिवस. मृग नक्षत्राच्या आगमनामुळे विठुरायाच्या चंदनुटी पूजेची सांगता. दरवर्षी चैत्र पाडव्यापासून पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत चंदनुटी पूजन केलं जातं. पुण्यातल्या महिलेकडनं विठुरायचरणी सोन्याचे दागिने अर्पण. स्नेहलता शिंदेंकडनं 59 ग्रॅम वजनाचं एक मंगळसूत्र आणि सोन्याची एक चेन अर्पण. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ. शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी. मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी. मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्री. मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांनाही संधी. निर्मला सीतारामन, शोभा करंजाजेंची मंत्रिपद कायम. तर अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल आणि रक्षा खडसेंना मंत्रिमंडळात संधी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.